नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यातील 3 हातनाका परिसरात ठाकरे गटाने लावलेले बॅनर्स चर्चेत. ठाण्यातील मुल्लाबाग इथल्या रहिवाशांना मिळाला मोठाच दिलासा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं MMRDAला निर्देश. आणि राजमाता जिजाऊ उद्यानाच्या नावाच्या कमानीची तोडफोड करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा, मराठा क्रांती मोर्चा. सकल मराठा समाजाची पोलीस आयुक्तांकडे मागणी. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यातील 3 हातनाका परिसरात ठाकरे गटाने लावलेले बॅनर्स आज सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेत. 2 मराठी वाघांनी एकत्र येणं ही महाराष्ट्राची इच्छा, अशा प्रकारचा मजकूर या बॅनरवर लावण्यात आला. ठाण्यातील 3 हातनाका परिसरात हे बॅनर ठाकरे गटाने लावलं असून या बॅनरमुळे आज संपूर्ण शहरभर एकच चर्चा निर्माण झाली होती. तसंच या बॅनरवर नितेश राणेंना डिवचणारा मजकूर देखील नमूद करण्यात आला आहे. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत, मी तुषार दिलीप रसाळ, कैलासवासी दिलीप पंढरनाथ रसाळ हे माझे जन्मदाता बाप, असा मजकूर ठाकरे गटाकडून लावण्यात आलेला हा बॅनर चर्चेचा विषय बनला आहे. ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे ठाण्यातील मुल्लाबाग इथल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाणे बोरिवली दरम्यान होणारा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. तसंच त्यांना होणारा धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास देखील कमी करण्यासाठी बंदिस्त केलेल्या कन्व्हेअर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. ठाणे बोरिवली बोगद्याच्या कामाला ठाण्यातील घोडबंदर 5 इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विरोध केला होता. या कामामुळे वाढलेला धुळीचा त्रास आणि दररोज 300 ते 500 डंपरच्या वाहतुकीमुळं इथल्या रहिवाशांनी मुल्लाबाग इथल्या बोगद्याचं काम तात्काळ थांबवण्याची मागणी करीत आंदोलन देखील केलं होतं. रहिवाशांच्या या आंदोलनाची दखल घेऊन खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकारानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी एक विशेष बैठक घेतली. या बैठकीला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, MMRDAचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्यानं मुल्लाबाग रहिवासी संघाच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेअर बेल्टवरून नेण्यात येणारा राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बेल्टवरून वाहून आणला जाणारा राडारोडा नंतर युनिॲपेक्स कंपनीच्या आवारात डंपर आणि टिप्परमध्ये भरण्यात येईल आणि त्यानंतरच तो घोडबंदर मार्गे वाहून दुसरीकडे नेण्यात येईल, असं या बैठकीत निश्चित करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतल्यानं मुल्लाबाग रहिवासी संघानं त्यांचे आणि खासदार नरेश म्हस्के यांचे यावेळी जाहीर आभार मानले. तसंच या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार काम चालतं किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण स्वतः मुल्लाबागला भेट देऊन परिस्थिती पाहावी अशी विनंती उपमुख्यमंत्री शिंदे यांना केली. त्यानुसार एकदा या ठिकाणी येऊन नक्की पाहणी करू असं सांगून शिंदे यांनी या रहिवाशांना आश्वस्त केलं. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी ठाणे तथा जिल्हा ठाणे टीबी फोरम समिती सभा दिनांक 9 जून 2025 रोजी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी जिल्हा क्षयरोग अधिकारी ठाणे डॉक्टर AS मुंजाळ यांनी ठाणे जिल्हा आणि महानगरपालिका ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, निजामपूर, वसई विरार, मीरा भाईंदर यांचा अहवाल तिथं सादर केला आणि कमी काम असलेल्या इंडिकेटर संशयित क्षय रुग्णांची तपासणी करण्याकरता तिथं सुचवण्यात आलं. तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे रोहन घुगे यांनी ठाणे जिल्ह्याचं मिशन मोडमध्ये TB मुक्त अभियानाचं काम झालं पाहिजे अशा सूचना जिल्हा क्षयरोग अधिकारी ठाणे यांना दिल्या. तसंच शक्ती आणि PCSA प्रकल्पांतर्गत बाकी शिल्लक राहिलेल्या संशयित क्षय रुग्णांची क्षकिरण आणि थुंकी नमुने तपासणी करता विशेष कृती आराखडा तयार करून सर्व क्षय रुग्णांची यथोचित तपासणी करण्यात यावी. त्याचा प्रगती अहवाल पुढील सभेत सादर करावा अशा सूचना देखील दिल्या. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. AI तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट बसेस लवकरच STच्या ताफ्यात दाखल होतील असा विश्वास परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ते पुण्यामध्ये स्मार्ट बस सादरीकरण प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. मंत्री सरनाईक म्हणाले की राज्य शासनाचं वाहनांना प्रोत्साहन देण्याचं धोरण ST महामंडळानं देखील अंगीकारलं असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या 5,000 बसेसपैकी दरवर्षी किमान 1,000 बसेस या बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात या बसेस देखील AI तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला दिल्या आहेत. त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट बसचं सादरीकरण करण्यात आलं. नव्या बसमध्ये चालकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणारं AI तंत्रज्ञानावर आधारित CCTV कॅमेरे बसवण्यात येणार असून गाडी चालवताना जर चालक जांभया देत असेल किंवा मोबाईलचा वापर करत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील. अशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल. अशी यंत्रणा नव्या स्मार्ट बसेसमध्ये असणार आहे. तसेच महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये 2 CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. बसला अचानक आग लागली तर ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्निशमन यंत्रणा बसमध्ये असावी असं मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केलं.
ठाणे महानगरपालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 4 मधील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या नावाच्या कमानीची तोडफोड केल्याप्रकरणी त्या ठिकाणी काम करीत असलेल्या कंत्राटदारावर कारवाई करून त्याचं नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाच्या रमेश आमरे, अजित चव्हाण आणि राजदीप खानगावकरचा समावेश असलेल्या शिष्टमंडळानं ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून स्थानिक नगरसेवक रेश्मा आमरे यांच्या संकल्पनेतून राजमाता जिजाऊ उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानाच्या माध्यमातून राजमाता जिजाऊंना आदरांजली वाहण्यात आली आहे. असं असताना त्या ठिकाणी काम करताना कुठल्याही प्रकारची सावधानता न बाळगता कंत्राटदारानं उद्यानाच्या नावाच्या कमानीची तोडफोड करून राजमाता जिजाऊ यांचा अवमान केला आहे. त्यामुळं संबंधित कंत्राटदाराला काळ्या सूचीत टाकून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असं या निवेदनात म्हटलं आहे. राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळं नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेवर मोठाच परिणाम झाला. पावसामुळं टोमॅटो खराब झाले असून बाजारात त्यांची आवक कमी प्रमाणात सुरू आहे. पर्यायानं दरवाढ देखील झाली आहे. व्यापाऱ्यांनी सांगितलं की पावसामुळे बाजाराची उलथापालथ झाली आहे. टोमॅटो खराब झाले आहेत, त्यामुळे आवक कमी झाली आहे. नवीन फळ तयार व्हायला अजूनही वेळ लागेल. त्यामुळं टोमॅटोच्या दरात 10% वाढ झाली आहे. 40 ते 50 रुपये किलोनं टोमॅटो विकले जात आहेत. जर पाऊस असाच सुरू राहिला तर दर वाढतच जातील असं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. प्रभाग क्रमांक 18 मधील इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं कौतुक करून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, माजी आमदार रवींद्र फाटक आणि माजी नगरसेविका जयश्री फाटक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील 3 हातनाका परिसरात ठाकरे गटानं लावलेले बॅनर्स चर्चेत. ठाण्यातील मुल्लाबाग इथल्या रहिवाशांना मिळाला मोठाच दिलासा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे MMRDAला निर्देश. आणि राजमाता जिजाऊ उद्यानाच्या नावाच्या कमानीची तोडफोड करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा. मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाची पोलीस आयुक्तांकडे मागणी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.